गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर ॲज युजल मी परत आलेली आहे आपल्या शेतात, कारण काल खूप भयानक असा जोराचा पाऊस झाला, त्यामुळे शेतात पाय ठेवायला येत नव्हता. तर आज मला बरंच काही हार्वेस्टिंग करायचं आहे. मागच्या वेळेला तुम्ही पाहिले होतं मी कारली काढायला आलेले तेव्हा खूप छोटी कारली होती. आज भरपूर मोठी झालेली आहेत आणि आपल्याला दुधी भोपळे पण दिसत आहेत, बरेच मोठे झालेले आहेत. तर आज अशा प्रकारे आपण आता मस्त असं हार्वेस्टिंग करूया. व्हिडिओ जरूर कंटिन्यू करा, पहा मी पुढे काय काय करते. तर चला हार्वेस्टिंगचा श्री गणेशा करूया. मजा येते सुंदर सुंदर ताजी अशी कारली तोडताना. प्रत्येकालाच आवडतं आपल्या शेतातून अशी आपल्या कष्टाचं फळ भाजी तोडताना. आज एकदम टपोरी कारली दिसत पहा. आज थोडंसं ऊन पडलेलं आहे. पक्ष्यांचा काय किलबिलाट सुंदर. मी आज सकाळी मुद्दाम लवकर आले, कारण नंतर तुम्हाला माहित आहे भरपूर ऊन वाढत खराब झालं. तर झालेली आहेत भरपूर कारली. नंतर आज जाऊन परत बघते मी. आता आपण काढूया दुधी भोपळे. तर या इकडे. येस, जड आहे जड. आता आतून काढूया, आतून. बाकीचे मी आतून काढते, कारण त्या मांडवाच्या खालून येत नाही ते. हे पहा इकडे ना, आपण आतल्या बाजूनं. हे पाहिलं तुम्ही, सगळ्यात मोठा आत्तापर्यंतचा दुधी भोपळा माझ्या झाडाचा आहे. पहा केवढा जड झालाय. मी काढते, तुम्हाला दाखवते. आणि लेट्स गो. हे पहा. ओ मस्त. वाव. जास्त पावसानं हे थोडासा खराब झालेला आहे, हे पाहू शकता तुम्ही. तर हे मी काढते आता. आणि हा एक. चला, बरेच दिवसात भेंड्या काढलेल्या नाही आहेत, तर भेंड्या आज काढूया. भरपूर आलेल्या आहेत. चलो लेट्स स्टार्ट. आज मिस्टरांना ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे त्यांना हेल्पसाठी बोलवलेलं आहे मी. भरपूर झालेले आहेत. अजूनही आहेत, अजूनही मी काढणार आहे. तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं मी की ही जात ना वेगळी आहे, अशा लांब आहेत. ही जून झाली आहे बघा.
तर मी गोसावळे बघायला चाललेली आहे बाहेरच्या बाजूला. तर बघूया इथं आतून नंतर पाहूया. आपण पहिल्यांदा बाहेरून शोधूया. पहा, दिसतंय का तुम्हाला? दिसलेली आहे ना? चला, हे एक मिळालेलं आहे मला. आता आपण दुसरं शोधूया. इथं दिसतंय, हे पहा. दोन झालेले आहेत. असू दे, हे कंपोस्ट मध्ये घालूया. अजून एक मजा दाखवते तुम्हाला. हे पहा, एक आपलं छोटूस आहे, कोवळं कोवळं. त्यानंतर हे पहा, अजून एक दिसतंय मला इथे. हे काढू का? छोट आहे. अजून आहे का बघते. हे बघा इथं आहे. हे पहा, हे पहा, मुंगळे झाले त्याला. एक, हे पहा, एक काढलेलं आहे. अजून एक मला दिसतंय, हे खराब झाले बहुतेक. इथं आहे बघा, हे पहा. पण आतून पाहूया, कारण इथं मी बघितलं सगळं नाही आहे. तिथे आतल्या बाजूनं बघूयात. आणि हे वांगी पाहताय तुम्ही. वांग्याला थोडंसं आता पीक कमी झालं. पहिला बहार निघाला. आता ही नवीन फुलं आलेली आहेत. आता नवीन वांगी लागतील थोड्याच दिवसात. तर आपल्याला तिकडं आता गोसाव्याच्या वेलाकडं या चिखलातून जायचं आहे. तर आपण जाऊया या चिखलातून आणि पाहूया अजून गोसावी आहेत का. हे बघा, माझे मुगाचे वेल किती मस्त वाढायला लागलेत. पाहिले ना? आणि हे पहा, आपली कलिंगड छान आहेत. कोहळ्याचा वेल मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं ना, थोडासा कोमसतोय. पण अजून आहेत कोहळे. हे पाहिजे काय. तर आपण आता जाऊया इकडून. कुठं कुठं आहेत का बघूया आपली गोसावळी. एक मजा दाखवते. हा कोहळा. आणि हे बघा केवढं मोठं गोसावळं झालं दिसतं. पहा, आता मला मिस्टरांना सांगायला पाहिजे काढा. हे खाली आहे खूप. मला बाहेरून नाही दिसलं. कटर द्या. एक मिनिट, मी पकडते. हां, अहो, व्हेरी गुड. हे पहा, छान ना. अजून एक मोठं झालेलं आहे. तर हे काढतोय आम्ही. बघू. हे पहा, अरे यार, जून झालं. हे कोहळा पण काढते मी. हे पहा, तर अशा प्रकारे हा एक मोठा झाला. मी तिकडे येते. भरपूर भुंगे हे पाहू शकता तुम्ही. मस्त फिरायला लागलाय. हा एक काढूया. मस्त आहे. होते मी तुम्हाला या काकड्या ज्या मोठ्या झाल्यात. दोन आहेत शेजारी. हे बघा, एक तरी बाहेर दिसतीये. त्याच्या आत एक आहे बघा तिथे. या दोन्ही मी आता काढून घेते. थोडीफार फळं अशी खराब झालेली दिसतात. ती पाण्यात राहिल्यामुळं कुजलेली आहेत. बाकी काही झालेलं नाही आहे त्याला. पाऊसच इतका आहे त्यात. ते तरी बिचारे काय करणार. आणि हे शेवटी निसर्गाचं देणं आहे. जेवढं आपल्याला मिळणार आहे नशिबात तेवढंच मिळतं. हे काढलेलं आहे. हे जरासं पिकलेलं आहे. इकडे आहे पण ती नाजूक आहे अजून. आपण काढायला नको. 2-3 दिवसांनी काढूया. ठीक आहे. तर अजून दोडके बघते मी. काय होते, नजरेआड एखादा असतं मध्ये दिसत नाही आणि नंतर मग असं जून होतं, कुजतं. काय करायचं. बघा, इथे एक छोटीशी काकडी आहे मला दिसली बघा. हे पहा, तुम्हाला दाखवते मी. ही हे व्हायला लागले, खराब व्हायला लागले. तर काढावे लागणार. मध्ये एक सापडली मला काकडी. हे पहा, ही एक सापडली. ही खराब व्हायला लागली. इथे काय किती सुंदर असे त्या ह्याला वेलाला फुलं आली आहेत. अजून भरपूर माझ्या काकड्या येणार आहेत. तुरी आहे. मी तुरी काढते कारण ती चिखलामध्ये हे झाली आहे. अजून एक आहे बघा, हे दोडका आहे पहा. एक बाहेर आली आहे दोडका आणि एक हा खाली मोठा झालेला आहे. हा काढते. मिळालेला आहे दोडका, जो की खूपच जून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, खूप जून झाला हो. काढत आहे कारण हा परत जून होईल. हे पहा, लहान आहे पण मी मुद्दाम काढला कारण परत एकदा जून होईल. हे छोटा आहे.
अजून बघते पुढं. मला आपल्या मळ्यामध्ये छानपैकी हे पाहू शकता ना, असं चिखलातनं चालली आहे मी आपल्या शेतातनं. चिखलाचं काय प्रॉब्लेम नाही मला आपल्या शेतात, फक्त एकच आहे, इथं मच्छर चावायला लागलेत खूप. मला तिथं आत असं वेलामध्ये हात घालताना ना मला इतकं वाईट वाटतं. हे बघा, माझ्या भेंड्यामध्ये पाणी साचलं, एवढा पाऊस झाला, काय करायचं आता. मी या माझ्या भोपळ्यांकडे चालली. तुम्हाला दिसत असेल इथून, बघा चिखल किती आहे. आपलं कलिंगड काढावं का विचार करायला लागले, काय करावं उगच. आणि असं वाटते पाण्यानं खराब व्हायला नको. हा भोपळा आता काढणार आहे मी. हे पाहू शकता तुम्ही, रात्रीचं उंदीर वगैरे येऊन हे पहा कसं खाल्ला दिसतंय तुम्हाला. तर मला आत्ता जस्ट दिसलं, हे पाहू शकता तुम्ही. बघा 2 काकड्या मोठ्याच्या मोठ्या ह्या पण काढते. आणि बघा ही समोरच आहे ही काकडी दिसते. हा, तर अशा प्रकारे या 3 काकड्या मी काढणार आहे. आता त्या आतमध्ये काढाव्या लागणार 2. आता जाऊया आपण चिखलात. ही काढा, ही आपली काकडी. ती दुसरी खराब झाली आहे ना, काढून टाकते ती. मिळालं, काढा. बघा ही एक झाली माझी, 3 झाले. नराने खाल्लेला कद्दू भोपळा. आत्ता असं वाटायला लागले या काकडीच्या वेलाला ना जरासं वर चढवलं. तसं आम्ही कंपाऊंडवर सगळा नाही चढवता येत ना, काकडीचा वेल असं खाली जमिनीवर सरपटत जातो. पण हा बघा दोडक्याचा वेल मस्त चढलेला आहे, छान. आणि हे पाहू शकताय माझे मके इतके जोमानं वाढायला लागलेत. हे पहा, पावसानं तर त्याला मजा यायला लागली. फायनली आज मी हे कलिंगड काढत आहे. बघा मजा वाटतेय. आणि देवाचं नाव घेऊन मी त्याला कट करणार आहे. तर तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना करा की हे लाल निघावं आतून. खूप उत्सुकता वाटते. पाहूया, मी दाखवीन तुम्हाला नक्की कट करताना. हे किती सुंदर आपल्या मिरचीचा कलर आता, छान आहे ना, मस्त दिसतं हिरव्यामध्ये लाल. हे पहा, तर काढते मी थोड्या मिरच्या. सरत व्हायला लागली आहे. चिखल, कॅमेरा आणि भाजी तोडते मी, मजा आहे. हे पहा, नवीन फुलं होऊन या सगळ्या माझ्या शेंगा परत यायला लागल्या चवळीच्या. अशा प्रकारे फायनली मी बरीच कसरत करून फक्त लाल लाल मिरच्या काढलेल्या आहेत. तर तुम्हाला ही आजची माझ्या शेतातील सफर कशी वाटली? मस्तपैकी चिखलामधून मला तर खूप मजा आली. तुम्हाला मजा आली का? तर पहा, आज आपण आपल्या शेतातून काढलेले आहेत मस्तपैकी असे दुधी भोपळे, गोसावळी, लाल भोपळा, काकड्या, दोडके, कोहळे, खूप इम्पॉर्टंट असं हे कलिंगड, कोळ्या लुसलुसीत भेंड्या आणि कारली, लाल मिरच्या. तर कशी वाटली तुम्हाला आज ही हार्वेस्टिंगची सफर? जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा निसर्गाची कमाल, किती सुंदर असं मुंग्यांनी वारूळ तयार केलं आहे. अक्षरशः अपार्टमेंट बांधल्यासारखं बांधलेलं आहे हे. तर दरवेळेला हार्वेस्टिंगला आले की मी एकदा तरी ही करवंदाची जाळी जरूर चेक करते. माझी इच्छा आहे कधी एकदा ही लाल अशी टपोरी करवंद लाल काळी भोर होतील, त्या दिवशी मी नक्की तुम्हाला दाखवीन. मी खूप वाट पाहत आहे त्या दिवसाची. बाय बाय. परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ बरोबर.